आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. इथली अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत ना सगळे इकडे. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या. हो, उद्याच निघायचंय मला, लवकर उठायचंय. तुम्ही आराम करा, मी आवरते. ठीक आहे, तू आवर. तोपर्यंत मी गौरवशी बोलून घेतो. उद्या गडबडी त्याच्याशी बोलता नाही येणार. आलोच. अरे दादा, ये ना. गौरव, दादा, परत असा बोलता सांगता विचार करायचा नाही. मला माझा भाऊ कायम माझ्यासोबत हवाय. गौरव खूप मोठा हो. आता गिरिजासोबत मी तुझ्या पाठीशी उभा आहे. जेवढा पैसा लागेल ना तेवढा आपण उभा करू, पण तुझं स्वप्न नक्की पूर्ण करू बघ. दादा, आता मला कळून चुकलंय. मी चुकीचं पाऊल उचलला. आपण विक्रांतने मला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केलं. विक्रांत खरंच ग्रेट आहे रे. खूप उपकार आहेत त्याचे आपल्यावर. कॅन्टीनचं कामही मला त्याच्यामुळेच मिळाले. हो दादा, मला असं वाटतं की मी पण त्याला थँक्स म्हणायला हवं. आपण कितीही थँक्स म्हटलं तरी कमीच आहे रे. बरोबर बोलतोस. आता मी पण ठरवलंय, विक्रांत म्हणतो तसं मी मोठं स्वप्न बघणार आणि ते पूर्ण करणार. म्हणजे त्याला पण आनंद होईल. कर कर, तुला हवं ते कर. खूप मेहनत, मोठा हो. पण हे सगळं करत असताना घराची जबाबदारी घे आणि गिरिजाला त्रास होईल असं वागू नकोस, कारण आता मी नसणार आहे. असं का बोलतोस दादा? कारण मला उद्याच बँगलोरला निघावं लागणार आहे. पण हा, अदनमधनं माझे कॉल असतील, पण असलं काही मला परत ऐकायला नाही आलं पाहिजे. दादा, जातोयस तू? जावं लागेल. दादा, तू काळजी करू नको. तू बिंदास, मी आहे इथे. ये होईना बा. हा, आणि अजून एक, दारूला यापुढे स्पर्श देखील करायचा. तुला माहितीये माझी अवस्था काय झाली होती. आणि हो, हवं तर मित्रांची संगत सो, पण दारूला कधीच स्पर्श करू नकोस. दादा, तू काळजी करू नको. मी आयुष्यात कधीच चुकून पण हे करणार नाही. दॅट्स माय बॉय. चल, आता जास्त वेळ जागू नकोस. थोडा आराम कर. मीही झोपतो. सकाळी मला लवकर निघायचंय. दादा, ऑल दी बेस्ट. थँक्यू. गुड नाईट. दादा, आज नाश्ता जरा जास्तच झालाय. आई, मी काय म्हणते, उद्यापासून नाश्ता कमी करणार आहे मी.
का ग? मला वाटतं माझं वजन जरा वाढलंय. जरा नाही ग चिटल्या, जरा जास्तच वाढलं. हो ना? हो ना. गंमत करताय ना माझी? कळतंय हा मला. बघा आता वजन कमी करून दाखवते की नाही. पण आई पोहे छान झाले होते. आवरट. ठीक आहे. आयशे चल निघतो मी, नाहीतर उशीर व्हायचा मला. अरे भावड्या, मी असताना कशाला उशीर होतोय? चल मी स्टेशन पर्यंत सोडतो. अरे थांबा 2 मिनिट. जपून राहा. हो. रोज फोन करत जा. हो. तब्येतीची काळजी घे. नीट खात पीत जा. आजारी बिजारी नको पडू. पाणी उकळून पीत जा. हो आयशे, किती सूचना देणार आहेस मला? तर लहान आहे का मी? आहेच. आहे काय? एका मुलीचा बाप आहे तो. असू दे, माझ्यासाठी लहानच आहे तो. काळजी वाटते गो म्हणून बोलते. आयशे नको काळजी घेऊ, माझी काळजी घेईन मी, राहीन मी व्यवस्थित. तुला तुझ्यापेक्षा 9 महिने जास्त ओळखते रे मी. बट आयशे कामासाठीच चाललोय ना मी. एवढ्या लांब आतापर्यंत आम्हाला सोडून राहिला नाहीस ना रे कधी. आयशे आता तूच असं करत राहिलीस तर माझा पाय इथून निघेल का? नाही रे, नाही रडत मी. खूप मेहनत करा बाळा, नाव कमवा. तुम्ही सगळे तुमची काळजी घ्या. दादा तू नको काळजी करूस, मी आहे. अगं तू आहेस म्हणून जायचं धाडस करतोय. आणि हो, काही लागलंच तर मला फोन करा, मी करीन व्यवस्था. तू आता फक्त तुझ्या कामावर फोकस कर. दादा ऑल द बेस्ट. दादा माझ्याकडून पण तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि तुझ्या आऊंना सांग मी गेलो म्हणून, आणि भांडत बसू नका. नाही भांडणार. आणि तिथल्या अभ्यासाकडे लक्ष दे, गिरिजाला त्रास देऊ नकोस. दादा मी कोणाला त्रास देते का रे? तू काही टेन्शन घेऊ नकोस, इकडचं मी आहे ना. दादा ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि थँक्यू यासाठी मी भाऊबीजेला दिलेलं ब्रेसलेट आठवणीने घातलंस. तू हे काय? हे बघ. तिथल्या अच्छा ताई, म्हणून तू मला म्हणत होतीस का आज ते ब्रेसलेट घाल, दादाला बरं वाटेल म्हणून? सॉरी सॉरी, तू कुठे काय बोललीस मला? सॉरी सॉरी सॉरी. दादा ऑल द बेस्ट. आता हे कधीच काढायचं नाही. दादा नाही काढणार. चला निघतो मी. अरे पण हा गौरव कुठे आहे? मी इथे. हे काय?
एक्झामची तयारी करणार होतास ना? अरे एक्झामची तयारी करतोच आहे, पण म्हणलं फावल्या वेळात काय करणार ना, म्हणून डोर स्टेप डिलिव्हरी वेळच्या वेळी. पण याची काय गरज होती? अरे दादा, अभ्यास करून कधी कधी खूप बोर होतं, मग घरी बसून तरी काय करणार. आणि तसंही 4 पैसे गाठीशी आले तर स्वतःचा खर्च स्वतः करता येईल ना मला. आयडिया चांगली आहे, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नको म्हणजे झालं. दादा अरे डोंट वरी, तू अजिबात काळजी करू नको, मी सगळं प्लॅनिंग व्यवस्थित केलं. इनफॅक्ट मी पुढच्या एक्झामची तयारी सुद्धा सुरू केलीये. कर कर काय ते कर तू, पण मागच्या वेळेसारखं लफड्यात पडू नकोस, नाहीतर करायला जाशील एक आणि होईल भलतंच. अरे नाही दादा, तू काळजी करू नकोस. आता मी ताईला नाही त्रास देणार, उलट तिच्या सोबत खंबीरपणे उभा राहील. ऐके, आपला गौरव आता मोठा झालाय ग. ऑल दी बेस्ट. थँक्यू. प्राची, येतो. स्वतःची काळजी घ्या, वेळेवर जेवत जा, तब्येत सांभाळा. मी नाही आहे ना तिकडे काळजी घ्यायला. मला माहित नाही तुझ्याशिवाय कसं राहणार आहे मी, पण करीन प्रयत्न. तू जसं शिकवलंयस ना अगदी तसं वागेन. मग नक्की? नक्की. आर्याची काळजी आणि संपत एकटाय, त्याला मदत करा. बावड्या, तू इथली काळजी करू नको, मी व्यवस्थित मॅनेज करतो. आणि आम्ही आहोत ना मदतीला. बावड्या, चला निघतो. आता अशा रडक्या चेहऱ्याने मला निरोप देणार असता. नाही नाही दादा, हॅपी जर्नी. अरे हसताय काय? माझ्यासोबत बोला. दादा हॅपी जर्नी. चला येतो. हॅलो. हॅलो गिरिजा, आय होप मी तुला डिस्टर्ब नाही केलं. नाही नाही, बोल ना. काही नाही, माझं तुझ्याकडे एक छोटस काम होतं आणि त्यासाठी मला तुझी हेल्प हवी आहे. काय करू शकते मी? काही नाही, विक्रांतच्या घरी एक कार्यक्रम आहे आणि तिथे करवली लागते आणि माझी करवली तर तूच आहेस ना. हॅलो गिरिजा, तू येशील ना करवली म्हणून? हो येईन ना. कधी जायचंय ते सांग. थँक्यू सो मच. मला माहित होतं तू मला नाही म्हणणारच नाहीस. बरं ठीक आहे, मी तुला सांगते कधी जायचं ते. ठीक आहे? ओके. बरं चल, ठेवते मी. बाय. She loves me. She loves me not. She loves me. She loves me not. She loves me. She loves me not. She loves me.
She loves me. She loves me not. She loves me. She loves me. बरंच ना? हो. हो काय हो? अरे हा काय पोरकटपणा चालवलायस? मला वाटतं आज तुम्ही सिरियस आहात. कोणता वार आहे आज? झाली? मस्करी करून झाली? झाली का? अहो एवढे काय चिडताय? नेहमी तुम्ही मस्करी करता, आज मी मस्करी केली. चिडत नाहीये रे. सॅड आहे सॅड. का बाबा? का बाबा काय? आता काय बाबा तुझं लग्न होणार. मग तर तुम्ही खुश व्हायला हवं. तुमच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न होत आहे. अरे पण मला हवी ती मुलगी सून म्हणून येत नाहीये ना घरात. माझं असंच झालंय बाबा. मला हवी ती लाईफ पार्टनर घरात येत नाहीये ना. म्हणून ह्या पाकळ्या तोडतोस. अरे पाकळ्या, गुलाब हे प्रेमाचं प्रतीक असतं. प्रतीक त्या गिरिजाला द्यायच्या ऐवजी अशा पाकळ्या काय तोडून खाली टाकतोयस. मग काय करू अजून? हे आता तू मलाच विचारणार आहेस. अरे 2 दिवसावर लग्न आलंय तुझं. अरे आत्ताच काही नाही केलंस ना तर सगळं संपलं. हे मला कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? कळतंय मग वळत का नाहीये? अरे गिरिजाने तुझं प्रेम एक्सेप्ट केलं पाहिजे. विक्रांत, अरे अभी नहीं हुआ तो कभी नहीं होगा. शी बाबा, डायलॉग काय मारताय? काय करू ते सांगा ना. म्हणजे ते आता मीच सांगायचंय तुला? हो, कारण मला सुचत नाहीये. तुम्हीच सांगा आता. येस, मला सुचलं, मला सुचलं. येस बाबा, आत्ताच म्हणाला तर तुम्ही हुशार आहात. चांगली आयडिया द्या. येस, चांगलीच आयडिया देणार मी तुला विक्रांत. मी काय म्हणतो, तू उद्यापासून रादर आत्तापासून गिरिजाला अटेन्शन देणं बंद करायचंयस. तुम्ही मला मार्ग सांगताय की गिरिजाकडे जाणारे सगळे मार्ग बंद करतो? आपल्याला काही सुचतंय का? नाही. मला सुचतंय ना, मी सांगतो तसं करायचं. हे बघ विक्रांत, आपण ना आता यापुढे रिव्हर्स सायकोलॉजीचा उपयोग करायचा आहे. अशी सायकोलॉजी असते? मी सांगतोय ना, म्हणजे असते. ओके, म्हणजे काय करायचं, तू गिरिजाला अजिबात अटेन्शन द्यायचं नाही. तिला कम्प्लीट इग्नोर करायचं. आणि त्याने काय होईल? अरे काय होईल काय, ती दुखावेल दुखावेल. नाही नाही, नको बाबा, मला नाही आवडणार ती दुखावली गेलेली. तुला गिरिजा बायको म्हणून हवी आहे का नको? हवी आहे. हवी आहे ना, मग मी सांगतो तसं करायचं. कळलं? ठीक आहे बाबा, पण मला पटत नाही हवे. तिला अजिबात अटेन्शन द्यायचं नाहीस. युवराज, हा जो काही प्रेमाचा गुलकंद इथे सांडून ठेवलाय ना, तो आवरायचा. म्हणजे काय, गोळा करून ठेवायचा. सांगितलेलं लक्षात ठेवायचं. गिरिजाला इग्नोर करायचं. गुड बॉय. अरे वा, चहा घेताय वाटतं. कसा झालाय? मस्त, फर्स्ट क्लास. नाही, आलं टाकलं होतं ना मी त्याच्यात. आलं घातलं होतं? घातलं होतं. ठीक आहे म्हणतो, सोबत जरा साजूक तुपातला शिरा मिळाला असता ना तर बहार आली असती. राहिलंच नाही का, करायला पाहिजे होता. नाहीतर असं करूयात का, तुम्हाला आता मी जेवणच देऊ का, डायरेक्ट ताट वाढू? नाही, जेवण जरा जास्त होईल. आता जेवण नको. होतंय ना जास्त. काय चाललंय तुमचं? अहो, घरात पूजा आहे, मुलाचं लग्न जवळ आलं आणि तुम्ही असं कसं बसू शकता नुसतं? अगं सगळी तयारी करूनच बसलोय ना मी शांत. ही सगळी तयारी तुम्ही केली आहे? हो. तुम्ही फक्त ऑर्डर्स दिल्यात, मी केलंय सगळं. काय हसायला काय झालं? नाही, चहा छान झाला होता ना, ते आठवून आठवून हसतोय. रेश्मा कुठपर्यंत आली बघा आणि तिला फोन लावा आधी. ओके. रेश्मा फुलं ठेवलेली आहेत. आणखी या बघ आल्या. या या सुनबाई या. अरे वा, सोबत करवली पण आली आहे.
हो म्हणजे काय बाबा, आई म्हणाल्या होत्या येताना करवलीला घेऊन ये, म्हणून गिरिजाला घेऊन आले. नाही, हे बाकी छान केलंस हं. कसं आहे म्हणजे तू परंपरा म्हण किंवा प्रथा म्हण, पण आमच्याकडे करवलीला खूप मान द्यावा लागतो बाबा. तिच्यासाठी पूजेचं ताट तयार करावं लागतं, नवरदेवाकडून चांगल्या चांगल्या कपड्यांचा अहेर द्यावा लागतो. ती बोलताय अगं म्हणजे काय, करवली आहे करवली. मी काय म्हणतो करवली नाही, म्हणजे तुमची लहानपणापासूनची मैत्री आहे म्हणून मी आपलं विचारतो. हा कसं वाटतंय करवली झाल्यानंतर? फार वाईट वाटत असेल ना तुला? वाईट? अहो तिला कशाला वाईट वाटेल, उलट तिला आनंदच होईल, हो की नाही? नाही आता यांच्या घरचा जावई होणार विक्रांत म्हटल्यावर. हो तेही आहेच, पण रेश्मा काही म्हणा, करवली बाकी खूप छान निवडली असते. बघा भाऊजी सुद्धा आले. हो भाऊजी बघा, रेश्माने करवली म्हणून कुणाला आणलंय ते. काही म्हणा, तू जाम लकी आहेस. हे करवली जरा जास्त सुंदर आहे दिसायला. पण म्हणून सारखा करवलीकडे बघत राहू नको, नाहीतर बायकोला राग येईल आणि लाटण्याने पिटाई होईल तुझी. काय रेश्मा? नाही नाही बाबा, असं काही होणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे विक्रांतवर. विक्रांत असं काहीही करणार नाही, हो ना विक्रांत?